रसिक हो नमस्कार. आपण एखादं नाटक पाहायला नाट्यगृहामध्ये जातो. समोरचा मखमली पडदा बाजूला होतो आणि रंगमंचावर केलेली मांडणी दृश्यमान होते. नाटक कुठं घडणार ते स्थळ आपल्याला दिसतं, ज्याला आपण म्हणतो नेपथ्य. रंगभूमीवरील विविध नाटकांसाठी नेपथ्यकार, प्रकाश योजनाकार आणि अभिनेते म्हणून ज्यांची अनेक वर्षांची कारकीर्द आहे, अशा सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाशी आपण संवाद साधणार आहोत. तेव्हा आकाशवाणी सांगली केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण स्वागत करूया श्रीयुत राजन भिसे यांचं. दादा नमस्कार. नमस्कार. आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं स्वागत. आणि या कार्यक्रमाद्वारे रसिकांच्यापर्यंत आपला हा संपूर्ण जो कलात्मक प्रवास आहे तो पोहोचवण्याचा एक प्रयत्न आम्ही करणार आहोत. कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयांवर आपली चर्चाही होईल, पण ह्याची सुरुवात आपलं बालपण कसं होतं, शालेय जीवन आणि महाविद्यालयीन काळ कसा होता, इथून आपण आजच्या कार्यक्रमातील सुरुवात करूया. शाळेमध्ये मी नाटकामध्ये काम करत असे. हां. आधी मी सुरुवात झाली ही वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेण्यापासून. म्हणजे बरं. अगदी लहान होतो तेव्हा एक चुणचुणीत मुलगा, छान बोलतो, पाठ केलेलं वगैरे, अशी एक साधारण ओळख होती, हं. जो मध्ये विसरत नाही भाषण. बरं. कारण त्यावेळेला तेवढाच क्रायटेरिया होता ना. मग ते झालं. मग त्याच्यानंतर शाळेमधली नाटकं, गॅदरिंगची, असं करत 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 शाळेमध्येच आम्हाला एक राव नावाचे सर होते, रवी राव. हं. तर ते ना हिंदी नाटक बसवायचे. म्हणजे शाळेमध्ये मी माझ्या मते 5वी 6वी नंतर मी कधीच मराठी नाटकात काम केलं नाही. मी हिंदी नाटकात काम केलं बरं. शेवटपर्यंत. मुंबईमध्ये. मुंबईमध्ये. अच्छा. शाळा मराठी होती आमची, अच्छा. पण ते हिंदी शिकवायचे. हं. आणि हिंदी राष्ट्रभाषा सभा नावाची काहीतरी एक संस्था होती. अच्छा. त्यातर्फे नाट्य स्पर्धा व्हायच्या. त्याच्यासाठी ते नाटक बसवायचे. मग तेच नाटक शाळेच्या गॅदरिंगमध्ये पण व्हायचं. ते झाल्यानंतर जेव्हा शाळेतून बाहेर पडलो, हं, हं. तेव्हा मात्र नाटक बिटक करायला काही स्कोप नव्हता. कारण आर्किटेक्चरला एवढं सबमिशन आणि हं, एवढं काम असतं, तुम्हाला विचारही नाही करता येत नाटक करण्याचा किंवा काय करण्याचा. पण बरं. तरीसुद्धा तिथे मी आणि माझा एक मित्र होता, प्रदीप सुळे म्हणून. हं. मला ज्युनियर होता तो. आम्ही दोघांनी तिथे रमेश पवारची एकांकिका केली होती, हं. 2च माणसांची, भ्या नावाची. बरं. ती तेवढ्यापुरती, पण लोकांना आवडली वगैरे, सगळं झालं. मग जेव्हा माझं कॉलेज संपलं, मी आर्किटेक्ट झालो. हं. त्याच्यानंतर मी काही 1-1.5 वर्ष मी मुंबईमध्ये नोकरी केली. हं. आणि त्यावेळेला मला बहारीनला जायची एक संधी आली. मग मी बहारीनला गेलो नोकरीनिमित्ताने. हं. तेव्हा गल्फमध्ये जायची खूप हो, हो. एक क्रेज होती. हो. मग तिथे ना नाटक वगैरे सगळं थांबलंच. पण हं. मग तिथे काही मराठी माणसं भेटली आणि मग 4 मराठी माणसं भेटली की सगळ्यात पहिला विषय निघतो नाटकाचा. खरं आहे. मग तिथे आम्ही पहिल्यांदा गणपती आणला बहारीनमध्ये. हं. महाराष्ट्र मंडळ स्थापन केलं हं. सगळ्यांनी मिळून. आणि गणपती उत्सवामध्ये मी नाटक बसवलं होतं, बरं, बरं. काका किशाचा नावाचं. हो. आणि छान झालं. ते कौतुकाचा भाग जास्ती असतो ना त्याच्यामध्ये. आपली लोक काम करतात. आणि मग मी तिथे 2-2.5 वर्ष होतो आणि मी परत आलो. मी म्हटलं मला हे नाही झेपणार. इतकं सुखासीन आयुष्य होतं ना तिथे. बरं. हां, की मग ह्याची सवय झाली ना की ते तोडून तुम्हाला परत येता येत नाही. हां, हां. म्हणजे जसं अमेरिकेत जाणारी माणसं म्हणतात की मी एक 5 वर्षात परत येणार आहे. ही सवय लागते तिथली. ती कोणी येत नाही, कारण हं. तुम्हाला त्या सुखासीन आयुष्याची सवय लागते. हां. म्हणजे तिथे पाणी विकत घ्यायला लागायचं. हं. हां, ते असे 15 लिटरचे मोठे मोठे ड्रम्स असायचे घरामध्ये. हं. नळाला पाणी यायचं, ते खारं यायचं. खारं म्हणजे खारं नाही यायचं, ते जड असायचं. हं, ते हं. स्वयंपाकाला वापरता यायचं नाही. बरोबर. म्हणजे ते तुम्ही भांड्यात ठेवलं तर खाली क्षार जमायचे. हं. ते पांढरं पांढरं दिसतं ना खाली. हो, हो. तर ते शुद्ध केलेलं, म्हणजे क्षार काढून टाकलेलं पाणी तुम्हाला विकत घ्यायला लागायचं. आणि त्याला त्यांचे 3 रुपये पडायचे त्या 15 लिटर ड्रमला त्यावेळी. हं. आणि ही मी 85-86 सालची गोष्ट हां, सांगतो. हां. तर आम्ही सगळेजण सकाळी ऑफिस असायचं. सकाळी हं, ऑफिसला हं. जायचं आणि संध्याकाळी परत यायचं. तर ती गाडी यायची दुपारी, पाणी विकणारी. हं, हं. तर प्रत्येक माणूस आपला ड्रम बाहेर ठेवायचा, फ्लॅटच्या बाहेर. त्याच्यावर 3 रुपये ठेवायचा बरं. आणि तो ऑफिसला जायचा. ऑफिसला गेले तो माणूस यायचा, ज्याच्या बिल्डिंगमध्ये चक्करमध्ये ज्याच्याकडे ड्रम पैसे असतील तो पैसे ठेवायचा, तो ड्रम भरून तिथे आणून ठेवून द्यायचा. हं, हं. म्हणजे चोरी हा प्रकार नव्हता. हं, गॅस सिलेंडर संपला हं. तर गॅस सिलेंडर घराच्या बाहेर आणून ठेवायचा, त्याच्या खाली पैसे ठेवायचे गॅस सिलेंडरचे. ऑफिसमध्ये जाऊन फोन करायचा, असा असा फ्लॅटमध्ये गॅस संपलाय. हं. तो माणूस यायचा, तो सिलेंडर घेऊन जायचा, भरलेला तिथे बाहेर ठेवायचा, पैसे उचलून घेऊन जायचा तो माणूस. बरं. आपल्या इथे ठेवून जाऊ नाही, शकतो शक्य नाही, फ्लॅटच्या बाहेर. शक्य नाही.
पण ह्या गोष्टीची आणि खाणं पिण्याची सुबत्ता असते ना सगळी. म्हणजे साखर संपले, हे संपले, ते असं काही नव्हतंच, असं काही नसतंच तिथे. म्हणजे हे त्यांना विश्वच नवीन आहे त्यांच्यासाठी. तर ह्या सुबत्तेची ना तुम्हाला हळूहळू त्या सुखासीन गोष्टींची सवय व्हायला लागते. बर आणि मग माझ्या असं लक्षात आलं की जर मी अजून इथे राहिलो तर मी नाही परत जाणार. तेव्हा माझं लग्न वगैरे झालं नव्हतं बर बर आणि मी निघून आलो तिथून. मला सगळ्यांनी वेडात काढला. बर. तू वेडा आहेस का, चांगली कंपनी आहे तुझी, तू का जातोयस असं तसं. म्हटलं नाही ना, मला कंटाळा आला आणि मी निघून आलो. का निघून आलो मला अजूनही असं कळत नाही, पण ते असं वाटलं की आपण इथे खूप वेळ राहिलो तर आपण रमू इथे आणि इथे काही असं ते चाकोरी होऊन जाईल त्याची. आणि मी आल्यानंतर मग मात्र मी नोकरी नाही केली कधीच. माझे छोटे छोटे जॉब्स होते, इंटिरियरचे याचे त्याचे करत होतो, इंडिव्हिज्युअल कामं सगळी. इंडिव्हिज्युअल कामं करत होतो. आणि माझा एक मित्र भेटला जो प्रदीप सोळे, ज्याच्याबरोबर मी कॉलेजमध्ये हां, नाटक हां, केलं होतं. हां. तर तो एकदा मला भेटला शिवाजी पार्कला आणि तो म्हणाला, काय करतोयस तू सध्या? तर काय करतोस म्हणजे बिझनेसमध्ये काय करतोय असं त्याचं म्हणणं नव्हतं, नाटक व्यवसायामध्ये तू काय करतोय. म्हटलं काय नाही रे सध्या काय. तो बोलला, रे आम्ही एक नाटक बसवतोय, तू येतोस काय? म्हटलं येतो. तर तो बोलला, अँटोनियो डिसिल्वा नावाची शाळा आहे दादरला, तिकडे ये संध्याकाळी. मी गेलो तिथे. तर सगळेजण होते असे, त्याच्यात अतुल परचुरे होते, लाला श्रीरंग देशमुख होता, अजित भुरे, धनंजय गोरे, राकेश सारंग, रेणुका शहाणे, विजय केंकरे, तुषार दळवी, अशी ही सगळी मंडळी तिथे होती. आणि अरुण नाईक आणि मीना नाईक, अरुण नाईक नाटक बसवत होता, मीना नाईक पण होती त्या नाटकामध्ये, राजीव नाईक आला. त्यावेळेला त्या संस्थेचे प्रेसिडेंट होते दामू केंकरे. बर आणि माझा पहिला दिवस होता, मग त्यांनी मला वाचायला सांगितलं, वाचलं. मग मी त्या आंतरनाट्य नावाच्या संस्थेमध्ये मी त्यांच्याशी जोडला गेलो. मग त्यांची ती संस्था आंतरनाट्य संस्था. हां, आंतरनाट्य संस्था स्थापन होऊन सुद्धा एक 2-3 वर्षच झाली होती. बर बर त्यांनी ऑथेल्लो नावाचं नाटक केलं होतं, हो. जे नाट्य स्पर्धेला पहिलं आलं होतं इथे. बर. पण ते त्यांनी मला वाटतं रूपवेध तर्फे केलं होतं, म्हणजे आंतरनाट्य रूपवेध. अच्छा. म्हणजे डॉक्टर लागूंची जी संस्था होती रूपवेध, त्यांच्याबरोबर त्यांनी कोलॅबोरेशन करून केलं होतं. त्याच्यानंतर गॅलिलिओ नावाचं नाटक, ब्रेख्टचं नाटक गॅलिलिओ, ज्याच्यामध्ये मी पहिल्यांदा काम केलं आंतरनाट्य ॲज ॲक्टर म्हणून तुमचं ॲज अ ॲक्टर म्हणून. पहिलं पाऊल रंगभूमीवरचं ते होतं गॅलिलिओ. हां. आणि ऑथेल्लोमध्ये ऑथेल्लो मी भारतातच नव्हतो तेव्हा. अच्छा. मी परदेशात होतो. मी अच्छा. वाचलं होतं फक्त तिथे बर आंतरनाट्य या संस्थेविषयी. अच्छा. कारण तिथे मराठी पेपर यायचे ना सगळे, त्यामुळे मला वाचून माहिती होतं ही संस्था काय करते. बर त्याच्यानंतर मला वाटतं यमी संवाद वगैरे राजीवचं एक नाटक पण त्यांनी केलं होतं. तर त्याचं नाव मला आता आठवत नाही, पण त्याच्यामध्ये शिल्पा नवलकर वगैरे सगळेजण होते. बर मग मी त्यांच्याशी जोडला गेलो आणि मग हळूहळू मला ते कळायला लागलं की राजीव नाईक, अरुण नाईक, दामू केंकरे हे प्रचंड अभ्यास असलेली माणसं आहेत. प्रचंड म्हणजे प्रचंड. ज्या जगाची माझी ओळखच नव्हती, त्या जगाशी म्हणजे नाट्यविश्वाशी माझी ओळख फक्त आंतरनाट्य या संस्थेने मला करून दिली. बर आणि म्हणजे तिथे होणाऱ्या चर्चा, तिथे होणारी भांडणं, तिथे होणारे रुसवे फुगवे, मी असं वाटलं होतं की भांडण झालं, पण ते आता त्याच्यातनं काहीतरी आपल्याला मिळालं हे आत्ता कळलं वा. की हे सगळं कंपल्सरी हे करायलाच पाहिजे. कुठल्याही संस्थेमध्ये भांडण हे व्हायलाच पाहिजे, त्याशिवाय ते वरती येत नाही तुझ्या मनातलं काय ते असेल ते. त्यामुळे हे आत्ता कळतं की त्यावेळेला आपल्याला काय मिळालं. आणि मला माहीत नव्हतं एवढे दामू काकांचं वगैरे कर्तृत्व मला माहीत नव्हतं त्यावेळेला. म्हणजे ते मोठे आहेत एवढं माहिती होतं, पण ते काय आहेत आणि किती मोठे आहेत हे मला माहीत नव्हतं. मला जवळून बघायला मिळालं. जवळून बघायला मिळालं. आणि दामू काकांची पद्धत इतकी म्हणजे आता ती आत्ता कळतंय. त्यांनी आम्हाला कधीच त्यांचा मोठेपणा जाणवू दिला नाही. मित्राचा भाग जास्ती होता. म्हणजे जसं विजयशी बोलायचो आम्ही तसंच दामू काकांशी बोलायचो, की ते एवढे मोठे आहेत वगैरे असं काही हे नव्हतं. पण त्यांनी खूप गोष्टी शिकवल्या. त्याच्यामध्ये काय होतं की आंतरनाट्य नावाची संस्था जी होती, तर त्याच्यात ना असं हा नेपथ्यकार, हा ॲक्टर, हा असं काही हे नव्हतं ना. अशी मुद्दाम कॅटेगरी अशी नव्हती. सगळ्यांनी सगळीच कामं करायची असतात, कारण तुम्हाला परवडतच नाही ना. मग तसं प्रदीप सोळेंनी एकदा नेपथ्य केलं. मग ते जरा दुसरं ते खूप मोठं होतं. मग प्रदीप म्हणाला की राजन तू पण ये. मग तो आणि मी मिळून एक नेपथ्य केलं मॅकबेथ नावाच्या नाटकाचं. मग गॅलिलिओ नाटकामध्ये काही प्रॉप्स बनवायचे होते, म्हणजे गॅलिलिओची दुर्बीण बनवायची आहे, त्याच्यानंतर त्याचे पृथ्वीचे गोल त्याची मॉडेल्स बनवायची आहेत, ज्याच्यावरनं तो अभ्यास करतो. त्याच्या लॅबमधले सगळे प्रॉप
हा म्हणजे हां. तो गॅलिलिओ हां. अभ्यास करतो हो, ती हो. मॉडेल्स आणि ती हां. दुर्बीण आणि असं तसं. आर्किटेक्चर कॉलेजमध्ये असल्यामुळे ते मॉडेल्स वगैरे बनवायची थोडी सवय होती ना, अच्छा. हां. म्हणजे हस्तकलेची थोडक्यात. मग ती आमची कागद ठेवायची नळकांडी हो, असतात ना हो, मोठी हो. पुठ्ठ्या ज्या असतात. पुठ्ठ्याची. हां. तर त्या नळकांड्यावरती ते ट्रेसिंग पेपर यायचे, हं, गेटवे नावाची हं. कंपनी होती त्याची यायचे ते. तर त्या नळकांड्यांचा वापर करून दुर्बीण बनवली गॅलिलिओची. मग बरं. त्याला बाहेरच्या बाजूनी असं एक लेदरचा इफेक्ट असणारं एक रेक्झिन लावलं, की ती पूर्वी त्या दुर्बिणी चामड्याच्या ह्याच्या हं, असायच्या हं, ना. हं. कॅमेराचा एक जुना ट्रायपॉड आणला कुठून तरी, त्याच्यावरती ती बसवली बोक पाडून. असं ते सगळं गमती सगळ्या केल्या त्यावेळेला. बरं, बरं, आणि त्याच्यात रस हळूहळू निर्माण व्हायला लागला. बरं. आणि मग कॉस्च्युम कसे असतात, लाईट्स कसे असतात, लाईट्सचे रंग कसे असतात, ते काय टाकल्याने काय होतं, हं, हं. हे हळूहळू तिथे राहून कळायला लागलं. त्या विषयाकडे आपण येऊया. पण मला एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा या अनुषंगानं, की तुम्ही आर्किटेक्ट असल्याचा नेपथ्यकार म्हणून काम करताना किती उपयोग झाला? किंवा एखादा आर्किटेक्ट नसेल आणि नेपथ्यकार असेल आणि आर्किटेक्ट आणि नेपथ्यकार हे असताना नेपथ्य करण्यामागं तुमची काय भूमिका होती? किंवा ते एक दृष्टिकोन मिळाला असेल ना वेगळा, की एक टेक्निक मिळतं त्याचं काहीतरी. फक्त टेक्निकच मिळतं, बरं. बाकीचं काहीच मिळत नाही. प्रॅक्टिकल आहे सगळं. आता मला सांग, प्रदीप मुळे कुठे आर्किटेक्ट आहे? बरं. प्रदीप मुळे हा कमर्शियल आर्टिस्ट आहे, हं. पण उत्कृष्ट हो, नेपथ्यकार आहे. हो. किंवा दामू केंकरे कुठे आर्किटेक्ट आहे? हो. सखाराम भावे तर कमर्शियल आर्टिस्ट नव्हते, कोणीच नव्हते, पण उत्तम नेपथ्यकार होते. तर त्याच्याशी संबंध नाही आहे त्याचा. बरं. आर्किटेक्ट असल्याचा फायदा एकच आहे, की तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. हां. म्हणजे मला एखादा प्लॅन मी सर काढला, तर तो 3D मध्ये कसा दिसेल हं. हे माझ्या मनामध्ये चित्र आधीच तयार हां, असतं. हां. हाच एवढाच फक्त फायदा आहे त्या आर्किटेक्ट असण्याचा. बरं. अदरवाईज आर्किटेक्टचा आणि नेपथ्यकाराचा काहीच संबंध नाही. बरं. नाही तर सगळेच आर्किटेक्ट नेपथ्यकार झाले असते की. खरं आहे. तर तसं नाही ते. त्याच्यासाठी बेसिकली माणूस हा ना थिएटरचा असावर पाहिजे. हं, हं. त्याला थिएटर म्हणजे काय हे कळलं पाहिजे. त्याची परिभाषा काय आहे, त्याची एक वेगळी लँग्वेज आहे त्या थिएटरची. आपण प्रयोग म्हणतो ना प्रत्येक हं, वेळेला. हं, हं. काय होतं ते? सगळे प्रयोग आज बरोबर झाला नाही प्रयोग असं आपण का म्हणतो? तेच तर केलं सगळं. हो. तरी पण आज का रंगला नाही? तर ह्याच गोष्टींनी मला खूप फॅसिनेट केलं आणि मी खूप जास्ती ओढला गेलो. एखादी गोष्ट, एखाद्या लाईटचा कोन, एखादा म्युझिकचा स्ट्रोक, तुमच्या वाक्याचा एखादा आघात, हं. हा इतका मायन्यूट फरक असतो त्याच्यामध्ये. तो जरा चुकला की त्याच्या इफेक्टमध्ये एवढा फरक पडतो मोठा. नक्कीच. म्हणून तो प्रयोग असतो. हं. आणि एखाद दिवशी सगळं जुळून येतं आणि आपण म्हणतो काय प्रयोग झाला आज. भट्टी जमून येते सगळी. आणि ते तुम्हाला कळतंच. हो, ते हो. स्टेजवरती उभं राहून कळतं तुम्हाला की आज लागला, बाण लागला. लागला. हा थरार आहे ॲक्च्युली. तो मिळवण्यासाठी माणसं नाटकात काम करतात असं माझं मत आहे. वा. आणि ते कुठेतरी तुम्हाला जाणवलं का, की केंकरे काकांच्यावर तुम्ही काम केलं पहिल्यांदा? हो. गॅलिलिओ केला किंवा इतर नाही, नाट्य जेव्हा- केंकरेंच्या बरोबर काम नाही केलं. हां. केंकरे तिथे होते फक्त होय ॲज अन काय? ॲडवायझर. म्हणजे ते प्रेसिडेंट दिग्दर्शक नव्हते. नाही, दिग्दर्शक अरुण नाईक होता. अच्छा. बरं. म्हणजे तुला फरक सांगू का कसा आहे तो? हं. की एक आर्किटेक्ट म्हणून समजा मला एक प्लॉट देतात. समजा एक प्लॉट आहे असा हां. मोठा हां. आणि ह्याच्यामध्ये एका माणसाला बंगला बांधायचा आहे. मग त्या माणसाची मग सांगतो की मला एवढ्या एवढ्या बेडरूम्स पाहिजेत. मला त्याच्यामध्ये मग मी साधारण त्याची आवड निवड काय आहे, ते गार्डनिंगची आवड आहे, हे आहे ते असं एक ढोबळ त्याला Plan काय त्याचा, त्याच्याशी चर्चा करून असं करून आपण त्यांचं डिझाईन करतो. हो. हाच बंगला मला स्टेजवर दाखवायचा असेल हं. तर मला काय करायला लागेल? तिथं मुळात मर्यादा आहेत. तिथे मुळात प्लॉट हो, एकच हो, आहे. हो. त्याच्यावरच तुम्हाला विमानतळ पण दाखवायला सगळं, लागतो, सगळं. त्याच्यावर तुम्हाला झोपडी पण दाखवायला लागते, त्याच्यावर तुम्हाला बंगला पण दाखवायला लागतो आणि त्याच्यावर राजवाडा पण दाखवायला लागतो आणि रेल्वे स्टेशन पण दाखवायला लागतं. प्लॉट सेम आहे, हं. क्षेत्रफळ नाही बदलत. त्याच्यात बदलते तुमची कल्पनाशक्ती. काय लावायची तिथे कल्पनाशक्ती. हं. आणि हा मुळात फरक आहे आर्किटेक्चरल ड्रॉइंग्स आणि नेपथ्यकार ह्याच्यामधला. बरं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये दुसरी अशी आहे, समजा एक कवितेचं पुस्तक आहे. हं. तू समजा काही कविता केल्यास, मला वाचायला दिल्यास हं. आणि मी त्या कविता वाचल्या, तुझं साधारण बालकवींच्या कविता आहेत किंवा अशा काही कविता आहेत, हं. आणि तू मला असं सांगितलंस की मला ह्या कवितेचं मुखपृष्ठ डिझाईन करून दे बरं. किंवा कसं असावं मुखपृष्ठ. हं. हं. तर त्याच्यामध्ये काय होतं, तर त्याच्यामध्ये त्या कवितेचं इंटरप्रिटेशनचा भाग येतो माझा. हो, हो. मी केलेलं इंटरप्रिटेशन तुझ्या कवितेचं किंवा कोणाच्याही कवितेचं. तसं नाटक एखादं मला वाचून दाखवलं जातं किंवा मी ते नाटक वाचतो आणि ह्याचा मला सेट करायचा आहे, तर माझं त्याच्यामध्ये डिझाईन
प्लस माझं इंटरप्रिटेशन पण त्याच्यामध्ये येतं. बरोबर. हे आर्किटेक्चरल ड्रॉइंगमध्ये माझं इंटरप्रिटेशन येत नाही. नाही, बरोबर. त्यामुळे हा इंटरप्रिटेशनचा जो भाग आहे तो खूप मोठा आहे. हं. आणि म्हणून सगळे आर्किटेक्ट हे नेपथ्यकार नसतात. आणि सगळे नेपथ्यकार हे आर्किटेक्ट किंवा असे असायलाच पाहिजे अशी तुम्हाला ते किती चांगलं जमतं, तुम्ही किती चांगले नाही, तुम्ही थिएटरमध्ये तुम्हाला थोडक्यात वर्ष काढायला लागतात रे, तिथे काही दुसरं हे नाही. दिग्दर्शकाबरोबर किंवा निर्मात्यांच्याबरोबर नेपथ्यकार म्हणून अतिशय महत्त्वाच्या चर्चा होतात. म्हणजे नाटकाचं नेपथ्य जेव्हा निर्माण करतात, आत्ता तुम्ही म्हणाल की स्क्रिप्ट वाचल्यानंतर नेपथ्यकार म्हणून तुमचं काहीतरी त्यात इनपुट टाकावं लागतं. तर हे सगळं करताना पूर्वीचे जे दिग्दर्शक तुमचे होते त्यांच्यावर तुमच्या काय चर्चा व्हायच्या, किंवा असं व्हायचं का की कुठं भांडण व्हायची चान्सेस होते का? खूप भांडणं, बरं. म्हणजे गळे पकडेपर्यंत भांडणं. बरं. हां, खूप. जी तुला काही अक्कल नाही, तू चालता होपर्यंत भांडणं. बरं. पण मग नंतर सगळ्या सामोपचारांनी मिटायचं ते. आंतरनाट्यामध्ये असताना अशी भांडणं खूप व्हायची. हं. त्याला काही मर्यादाच नव्हती. पण त्याच्यातनं काय 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 मिळायचं. म्हणजे सगळेजण त्याच्यात डोकं घालायचे ना मग भांडण झाल्यानंतर. हं. असं काय बोलतो, असं करायला पाहिजे वगैरे ते. त्यामुळे त्याच्यातनं एकेकाचे मुद्दे येत राहायचे त्याच्यात. जेव्हा व्यावसायिक नाटकाचं तुम्ही नेपथ्य करायला जाता तर त्यावेळेला त्याच्यामध्ये फक्त एकच घटक असतो, तो म्हणजे निर्माता, हं. जो त्याच्यामध्ये पैसे लावत असतो. खरं आहे. मला खूप वाटतं रे, पण त्याचं बजेट आहे का तेवढं, हे एक. हं, हं. पण त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा नाटक वाजल्यानंतर मला जे वाटतं, त्या नाटकाचं नेपथ्य म्हणून मला जे वाटतं, तर ते मी पहिल्यांदा दिग्दर्शकाला सांगतो. हं. बजेट मी नंतरच ठरवतो. बजेटचं माझं काही बजेट डोक्यातच आणत नाही. हं, हं. ते करताना मी पहिल्यांदा दिग्दर्शकाला सांगतो, हं. तुझ्या मनात काय आहे. बरोबर. त्याचं कारण एक विजन तो असतं. कॅप्टन ऑफ द हो, शिप हो. आहे. शेवटी अख्खं नाटक त्याला दिसत असतं. मी एक स्केच करून पहिला त्याच्याकडे जातो आणि हं. सांगतो की हे बघ, मला असं असं वाटलंय, तुला काय वाटतं ह्याच्यावरती. मग तो त्याचे काही इनपुट्स देतो. माझ्या मते त्यावेळेला सगळेजण जर असावेत, हो. पण बऱ्याच वेळेला असतातच हो, तसे, हो. की नेपथ्य, प्रकाशयोजना, वेशभूषा आणि रंगभूषा हं, हं. असे जे सगळी माणसं आहेत टेक्निकल, हं. आणि मग त्यांचे इनपुट्स येतात त्यावेळेला. हं. मग तुमचा प्लॅन फायनल झाला, मग ह्याचा रंग काय असायला पाहिजे, ह्याचा टेक्स्चर काय असायला पाहिजे. मग प्रकाश योजनाकार म्हणतो की नाही, माझा ह्या सीनला असा असा रंग माझ्या डोक्यामध्ये आहे. वेशभूषाकार म्हणतो की माझे ह्या रंगाचे कपडे आहेत. म्हणून मी ज्या वेळेला एक शिबिर घेतलं होतं, तुला आठवत असेल, हो, हो. तू पण होतास हो. त्याच्यामध्ये. आपल्याकडे आर्ट डिरेक्टर नावाची संज्ञाच नाही आहे. आर्ट डिरेक्टर नावाचा जो माणूस असतो ना, त्याच्या हाताखाली एक नेपथ्यकार, त्याच्या हाताखाली एक सेट डिझायनर असतो, त्याच्या हाताखाली एक लाईट डिझायनर असतो, त्याच्या हाती एक कॉस्ट्यूम डिझायनर असतो आणि त्याच्या हाताखाली एक रंगभूषाकार असतो. हं. ही 4 माणसं आहेत ना, ती आर्ट डिरेक्टरच्या हाताखाली असतात. बरं. पण हे नाटकाच्या बाबतीत नाही घडत. आपल्याकडे नाही, ती प्रथाच नाही आहे ना कधीच. सिनेमाच्या बाबतीत आहे. सिनेमाच्या बाबतीत तरी कुठे आहे. आर्ट डिरेक्टर. त्याला म्हणतात आर्ट अच्छा, डिरेक्टर. अच्छा. म्हणजे आर्ट डिरेक्टर म्हणजे काय, तर आर्ट डिरेक्टर म्हणजे असा आर्ट डिरेक्टर असतो, तिथल्या नाटकांना असतो. म्हणजे तू जर अमेरिकेतली आणि ह्याची नाटकं बघितलीस ना, तर त्यांना आर्ट डिरेक्टर असतो. बरं. आणि त्यांचा सेट डिझायनर वेगळा असतो, त्यांचा कॉस्ट्यूम आणि एक आर्ट डिरेक्टर असतो, जो अख्ख्या नाटकाची संपूर्ण कलर की ठरवतो बरं. दिग्दर्शकाबरोबर बोलून. चर्चा करू. कारण कसं असतं की तू जर 6 माणसं नेमलीस तर दिग्दर्शकाला 6 माणसांची वेगळं बोलायला पाहिजे. हं, हं. तो एकाच माणसाची बोलतो, आर्ट डिरेक्टरची, की मला असं असं व्हिज्युअल दिसतंय. मग ते व्हिज्युअल त्यांनी कसं आणायचं, हे त्या आर्ट डिरेक्टरचं काम असतं. हं, हं. जी काय मारामारी करायची ती ह्यांनी त्यांच्याबरोबर करायची, कालच्या लोकांबरोबर. हं. त्यामुळे आर्ट डिरेक्टर ही कन्सेप्टच नाही आहे आपल्याकडे. बरं. पण मुळात नेपथ्य, वेशभूषा, प्रकाश योजना आणि रंगभूषा थोड्याफार प्रमाणामध्ये ही सगळी जी आहेत ना, ही अत्यंत एकात एक मिसळलेली डिपार्टमेंट्स आहेत नाटकाच्या बाबतीमध्ये. हं. आणि ती तशी असायला हवी. तसं झालं तर मग नाटक, कारण ही सगळी प्रायोगिक नाटकांची एवढं का होतं, कारण ही सगळी मित्र असतात ना एकमेकांचे, हो, सगळे हो, रोजच हो. भेटत बरोबर, असतात. बरोबर, त्यामुळे ते सगळं एकत्र एकजिन्सी तुम्हाला बाहेर दिसायला लागतं. बरोबर. व्यावसायिक रंगभूमीवर नेपथ्यकार म्हणून तुम्ही जेव्हा काम करायला सुरुवात केलीत, ते पहिलं नाटक कोणतं होतं आणि काय त्यावेळी आव्हान वाटलं होतं? पहिलं नाटक होतं गोवा हिंदू असोसिएशनचं तसे आम्ही सज्जन नावाचं नाटक होतं. बरं. आणि तो विजय केंगरे दिग्दर्शक होता, राजा गावडे लेखक होते त्याचे, आणि गोवा हिंदू निर्मिती संस्था होती. आणि विजय चव्हाण होता त्याच्यामध्ये, माधवी गोगटे होती, किशोरी आंबे होती, अनिल कामत, असे छान मस्त होतं ते नाटक. लाईट कॉमेडी,
हं. लोणावळ्याचा एक बंगला, असं स्थळ होतं. आपल्याकडे स्थळ दिवाणखाना असतं ना नेहमीच हो. नाटकाला. बॉक्स सेट. त्यामुळे तसं स्थळ दिवाणखाना, आणि मी ते केलं. म्हणजे थोडंसं खिडक्या मोठ्या, त्याच्यातनं पळायला जागा वगैरे, विजयशी वगैरे बोलून आम्ही असं ते केलं होतं. ते झालं. म्हणजे वेगळी रंगसंगती थोडीशी प्रचलित ह्याच्यापेक्षा. कारण मी काय असं म्हणजे त्या मुद्दाम म्हणून असं केलं नाही. जे मला वाटलं ते मी केलं. म्हणजे मी बाकीची इतर सगळी नाटकं बघून ते नेपथ्य केलं असंही नाही. त्यावेळेला मी फक्त दामुकांना दाखवत होतो की हे बघा मी असं केलं, असं केलं. हां, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, कर कर कर. बरं. ते एवढं त्यांनी केलं. आणि मला अजून आठवत आहे की पहिल्या प्रयोगाला मला वाटतं का तालमीला, मला आठवत नाही, द ग गोडसे आले होते. बरं. आणि रामकृष्ण नाईक गोवा हिंदूचे जे मेन होते ते द ग गोडसेंबरोबर आले आतमध्ये. आणि त्यांनी असं बघितलं सगळं आणि ते म्हणाले की, कारण द ग गोडसे गोवा हिंदूचे नेपथ्यकार ना, त्यांनी सगळी गोवा हिंदूची नाटकं त्यांनी बरोबर. सेट डिझाईन केलेले. तर त्यांनी असं फक्त विचारलं, सेट कोणी केलाय? तर विजयनी ओळख करून दिली की हा राजन भिसे यांनी सेट केलाय. तर तेव्हा विजय पण लहान, आम्ही पण सगळेजण चिल्ले होतो ना एकदम. तर त्यांनी माझ्याकडे फक्त असं बघितलं आणि मला म्हणाले, "हां, बरं आहे," असं म्हणून ते गेले निघून. हां. मग रात्री जेव्हा दामुकाकांकडे आम्ही सगळेजण प्रथेप्रमाणे गेलो, तर तेव्हा मी म्हटलं की बहुतेक त्यांना आवडलं नाही अच्छा. सेट, म्हणून ते फक्त असं म्हणून गेले. दामुकाका म्हणाले, वेडा आहेस तू. त्यांनी उल्लेख केला की हा सेट कुणाचा आहे, याचाच अर्थ तो चांगला झालाय. बर. कळलं? आणि बरा आहे ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. अदरवाईज ते बघत पण नाहीत. बर. जर तो तेवढा बरा नसेल ना, तर ते बघत पण नाहीत त्याच्याकडे, किंवा कोणी केलाय असंही विचारत नाहीत ते. जेव्हा त्यांनी विचारलं की सेट कोणी केलाय, तेव्हा तो उत्तम झालाय हे लक्षात ठेव. तुला अजून माहिती नाहीये ते गृहस्थ कोण आहेत ते. तुमच्या कामाची पावती देऊन गेले. हां. आणि मग त्याच्यानंतर त्या वर्षीचं नाट्य दर्पणचं नॉमिनेशन मला मिळालं होतं त्या नाटकासाठी. अच्छा. म्हणजे मला खरंच असं वाटलं नव्हतं की त्याला काही नॉमिनेशन वगैरे मिळणार, असं काही ग्रेट डिझाईन काही नव्हतं, फक्त थोडंसं वेगळं होतं, फ्रेश विचार होते त्याच्यामध्ये काही, त्यामुळे कदाचित मिळालं असावं. आणि इतर 2 नॉमिनीज होते, मोहन वाघ आणि रघुवीर तळाशीकर. आणि तेव्हा एकदम नाट्यसृष्टीमध्ये असं, हा कोण आहे? मोहन वाघ, रघुवीर तळाशीकर, राजन भिसे, हा कोण आहे? तेव्हा ते नाव नेपथ्यामध्ये आलं. अर्थात तळाशीकरांना बक्षीस मिळालं, पण मी त्या पहिल्या 3 आलो, एवढाच मला आनंद होता त्या वर्षीच्या. कारण 3 नॉमिनेशन आहे नाट्य दर्पणची. आणि मग तिथून सिलसिला सुरू झाला सगळा. आणि मग जास्ती विजय बरोबर मी कम्फर्टेबल होतो, आंतरनाट्यापासून विजय बरोबर असल्यामुळे. पण इतरही लोकांची नाटकं केली, असं नाही की बाकींची काही केली नाही. ही जी दिग्गज नावं तुम्ही आता घेतलीत, रघुवीर तळाशीकर आणि मोहन वाघ, यांच्याबरोबर काम करण्याचा कधी हे मिळाला? मोहन वाघांच्या नाटकात काम केलं मी. अच्छा. पण ॲज अन ॲक्टर. हां, नाटकात काम केलं. आणि तळाशीकर तिथे सुधीरच्या बाजूलाच त्यांचं ऑफिस होतं ना शिवाजी मंदिरला, त्यामुळे तळाशीकर भेटायचे नेहमी. त्यांची डिझाईन करायची पद्धत वेगळी होती तळाशीकरांची. ते ना 3D स्केचच करायचे डायरेक्ट. कमर्शियल आर्टिस्ट असल्यामुळे ते व्हिज्युअलच 3D करायचे ना डायरेक्ट. बरोबर. त्यांचं स्केचिंग करायचं. आता प्रदीप मुळे पण, तू जर प्रदीप मुळेचं बघितलंस तर तो 3Dच विचार करतो डायरेक्ट. तो माझी कशी पद्धत आहे, मी पहिल्यांदा ग्राउंड प्लॅन काढतो त्याचा, नाटकाचा, स्टेजचा, एक म्हणजे जशी आर्किटेक्ट करतात प्लॅन, एलिव्हेशन, सेक्शन, पर्स्पेक्टिव्ह, हां, तसं माझा पहिल्यांदा प्लॅन काढतो. पण मी जेव्हा प्लॅनमध्ये एक रेषा ओढतो तेव्हा माझ्या डोक्यात असतं की ही वर जाऊन ह्याच्यावरती काय येणार आहे. पण ते प्लॅन बिन करायच्या भानगडीत पडत नाही, ते डायरेक्ट 3Dच करतात. मी प्लॅन, मग त्याच्यानंतर एलिव्हेशन, मग त्याच्यानंतर असं माझी पद्धत आहे. ती प्रत्येकाची वेगळी वेगळी असते पद्धत. त्यामुळे त्याला काही तुम्ही करू शकत नाही, ते सगळेच जण वेगळे वेगळे करतात प्रत्येकाच्या विजनप्रमाणे. बरोबर. भारतामध्ये आपण जी नाटकं केलीत, आपण थोडंसं कम्पॅरेटिव्हली चर्चा अशी करूया की आपण परदेशात पण नाटकं केलीत, तर बेसिक फरक हा सुविधांचा असेल, त्याविषयी काय सांगाल? बेसिक फरक हा प्रेझेंटेशनचा आहे. बरं. फक्त सुविधांचा नाही आहे, सुविधा आपल्याकडेही आहेत. सगळ्यात मोठा फरक असा आहे की आपलं नाटक हे टुरिंग आहे. आपलं थिएटर हे टुरिंग आहे. बरोबर. म्हणजे सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, इस्लामपूर असा दौराच लागतो आपला. त्यामुळे कुठल्याही नाटकाचा, तुम्हाला तो शिवाजी मंदिर, रवींद्रनाट्य मंदिर, बोरिवलीचं थिएटर, वाशीचं थिएटर, पनवेलचं थिएटर, अशा सगळ्या थिएटरमध्ये लागला पाहिजे सेट. त्यामुळे
ॲज अ सेट डिझायनर म्हणून सगळ्यात पहिल्यांदा बंधन असं येतं की हा सगळा सेट बसच्या तपावर राहिला पाहिजे. याचं सगळं फर्निचर आहे ते फोल्ड होऊन आत गेलं पाहिजे. ह्याची प्रॉपर्टी ही सगळी त्या ट्रंकेत मावली पाहिजे. ही सगळी अवधानं सांभाळून मग तुम्हाला सेट डिझाईन करायला बसायला लागतं. म्हणजे मी प्रशांतचं एक नाटक केलं होतं आम्ही दोघं राजा राणी नावाचं. तर त्याच्या आधीचं एक नाटक होतं तर प्रशांत म्हणाला काय आहे राजन 40 फ्लॅट्स आहेत त्याच्यात कुठे ठेवणार कुठे ते. म्हटलं चल पुढच्या वेळेला ना तुला 25 फ्लॅटमध्ये करून देतो नाटक आणि आम्ही दोघं राजा राणीचं कमी याच्यात करून दाखवलं होतं त्याला. पण हे असं प्रशांतनी महाराष्ट्र पिंजून काढलं रे. त्यामुळे त्याला प्रत्येक गावाने परभणीला काय होतं आणि इथे काय होतं हे त्याला माहिती आहे, मला नाही माहीत. त्यामुळे त्याचं म्हणणं बरोबर होतं की अरे जाताना वायरी अडकतात ना. त्यामुळे एक माणूस वरती बसवायला लागतो काठी घेऊन, तो वायर वरती करतो, नाहीतर तुमच्या वायर्स अडकतात टपावरती राहून. बरोबर. ते काय आपल्याकडे प्रॉब्लेम कमी नाही आहे. तर ही सगळी जी रिस्ट्रिक्शन्स आहेत तुझ्यावरती ज्या बंधन आहेत हे करून तुला ते करायला लागतं. ते बंधन तिकडे येतच नाही. तिकडे एखाद्या थिएटरला सिनेमा लागतो तसं एखाद्या थिएटरला नाटक लागतं. बरेच दिवस ते तिथेच लागतं. अच्छा. तिथे बेसिकली नट हे पगारी आहेत, नाईट नसते. अजून मला हे खोलात मी शिरलो नाही आहे पण तिथे बेसिकली थिएटर कंपनीज आहेत. जसं आपल्याकडे पूर्वी कंपन्या होत्या बालगंधर्वांच्या तशी ती पद्धत तिकडे आहे. आणि रोज एक प्रयोग करायचा. अच्छा. आठवड्यातून एक दिवस सुट्टी. असा रोज प्रयोग होतो तिकडे एकाच थिएटरला. बघ ना आता माऊस ट्रॅप नावाचं नाटक किती वर्ष चाललंय लंडनमध्ये. आता ते तर टुरिस्ट अट्रॅक्शन झालंय जवळजवळ माऊस ट्रॅप जाऊन बघायचं. ते काय फार ग्रेट नाटक आहे का तर तसं नाही आहे, पण ते माऊस ट्रॅप आहे ना. म्हणजे आता माझ्या मते त्यात काम करणाऱ्या माणसाची पुढची पिढी काम करायला लागली. एवढे वर्ष ते नाटक एकाच थिएटरला आहे. लोक गेले की नाही नो आय वॉन्ट सी माऊस ट्रॅप, कारण ते टुरिस्ट अट्रॅक्शन झालं आता. आणि ते तुम्हाला विकण्यात ते खूप एक्सपर्ट्स आहेत. आपल्याला किंमत नाही गोष्टींची. म्हणजे तुला खोटं वाटेल, साहित्य संघात एकदा मी कसल्या तरी नाटकाची तालीम करायला गेलो तर वरती एक ऑर्गन ठेवला होता आणि म्हटलं अरे कुठला ऑर्गन आहे तर तो तिथला माणूस म्हणाला अहो हा बालगंधर्वांचा ऑर्गन आहे. म्हटलं अरे असा काय ठेवलाय तो मेकअप रूममध्ये. तो बोलला कुठे ठेवू कुठे. आपल्याकडे आर्काइव्हल गोष्टीला काही व्हॅल्यू आहे. किंमत आणि व्हॅल्यू याच्यात फरक आहे ना. व्हॅल्यू त्याची आपण ओळखूच शकत नाही आहोत. सुप्रसिद्ध नेपथ्यकार, प्रकाश योजनाकार आणि अभिनेते श्रीयुत राजन भिसे यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. आजचे पाहुणे या कार्यक्रमात. आज वेळेअभावी इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर आणि मला शशांक लिमयला आता निरोप द्या. नमस्कार.